चालक मालक, रिक्षा चालक मालक, आपण आज सर्वजण रेंट अँड बाईकच्या बाबतीत एकत्र आलेलो आहोत। यापुढेही आपण एकत्र राहू ही आशा ठेवतो। आपल्या संघटनेमार्फत आपण ॲडव्होकेट अजय उपाध्याय यांना आपली वकिली दिलेली आहे, नेमणूक केलेली आहे। कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्वतःहून काही करायचं नाही, येऊन एक तर संघटनेला सांगायचं, संघटना त्यांना सांगेल। तुम्ही कायदेशीर कुठलाही कायदा हातात घ्यायचा नाही। उद्या एखादी गाडी अडवली, कोणाला मारझोड करायची गरज नाही। जे आपल्याला जे काय करायचं आहे ते आता आपले सल्लागार ॲडव्होकेट अजय उपाध्याय आहेत, त्यांना येऊन सांगितलं, आम्ही येऊन सांगू, आम्हाला तुम्ही सांगा, लेखी अर्ज करा, लेखी अर्ज द्यायचा, ते पुढे चाल करतील। ह्याच्यामध्येही आपलं भागलं नाही तर पुढं कोर्टात वगैरे जाणं आहे ते आपण करू, पण त्याच्यासाठी आपली एकजूट पाहिजे। नाही तर एक जातोय तिकडे, दुसरा इकडे, नाही बोलला तरी आत्ता पण बरेच जण हजर नाही आहे, पण समजू शकतो कारण अचानक आपला विचार झालेला आहे। आता हे सगळं करत असताना कोणीही कुठल्याही रिक्षा चालकांनी कायदा हातात घ्यायचा नाही। आणि दुसरी गोष्ट ही, जेव्हा एखादी नोटीस द्यायची आहे तर आमची विनंती राहील तुम्हाला सगळ्यांना, आपले पदाधिकारी जातात मागे आणि तुम्हीच सगळे पुढे जाताय। मग पदाधिकारी त्यांना काय सांगणार हेही लक्षात घ्या का पहिले पदाधिकाऱ्यांना पुढे जाऊ द्या। अब जर तुमच्या लक्षात आलं की नाही, कारण आता काय आपण असं काय एक सिव्हिल पुरता, एक एस.टी. स्टँड पुरता, एक PNP पुरता असं राहिलं नाही, आपण एकत्र राहिले। बरोबर आहे। कमीत कमी ह्या कामासाठी तरी आपल्याला एकत्र राहणार, नाही तर आपला भविष्यात हा कुत्र खाणार नाहीये, हे लक्षात घ्या आणि सगळ्यांनी एकजुटीने राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।